थांब बाळा, पुढे जाऊ नकोस, नाहीतर नंतर तुला पश्चाताप केल्याशिवाय काहीही भेटणार नाही. आता रडण्याची वेळ तुझी नाही. ज्यांनी तुला त्रास दिला आहे ते पश्चाताप आता करणार आहेत. होय बाळा, आजच्या जगात लोक 2 गोष्टी फार पटकन ओळखतात. एक म्हणजे तुमच्याकडे काय आहे ते, विशेषतः पैसा, संसाधन, आणि दुसरं म्हणजे तुमची कमजोरी नेमकी कोणती आहे ती. बाळा, तुम्ही कुठे नकार देत नाहीत, स्वतःला कुठे मागे ठेवता आणि कुठे सतत समजूत काढता हे निरीक्षण लोक नकळतपणे करत असता. जर तुम्ही खूपच समजदार, वारंवार माफ करणारे आणि परिस्थितीशी जुळवून घेणारे असतील तर लोक काही तुमच्या या स्वभावाकडे चांगुलपणाच्या दृष्टीने न पाहता एक संधी म्हणून पाहतात. अशा लोकांच्या मनात हळूहळू एक विचार तयार होतो की हा माणूस सुरक्षित आहे, त्याला विरोध करता येत नाही आणि यामुळे त्याचा वापर सहज करता येईल. म्हणूनच एक स्पष्टपणे तुम्ही ऐकायला पाहिजे आणि ह्या गोष्टी करायला पाहिजे की विश्वास हा कोणालाही मोफत दिला जात नाही. विश्वास हा वेळ, समोरच्याच्या वर्तन आणि त्याच्या कृती सातत्याने पाहिल्यानंतरच तयार होतो. जेव्हा तुम्ही कोणालाही लगेच पूर्ण प्रवेश देता तेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा कमजोर करता आणि इथे तुमचं नुकसान होतं. मित्रांनो, कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला आपल्या आयुष्यात डायरेक्ट एंट्री द्यायची नाही. लोक तुमची माहिती वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. काही लोक तुमच्या अडचणी ऐकून सहानुभूती दाखवतील, पण ती सहानुभूती हळूहळू नियंत्रणात बदलते. काही लोक तुमच्या कमजोरी ओळखून तुमच्यावर दबाव टाकतील, तर काही लोक तुमच्या पुढच्या हालचाली आधीच माहीत असल्यामुळे तुमचं नुकसान होईल अशा पद्धतीने वागतील. म्हणूनच सगळ्यांना सगळं सांगणं हा निरागसपणा, चांगुलपणा नाही, तर तो स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा आहे. म्हणूनच तुम्हाला शांत राहणं आणि सतर्क राहणं, सावध राहणं, मोजक्या लोकांशीच उघडपणे बोलणं हे शिकलं पाहिजे. कारण जिथे माहिती सुरक्षित आहे तिथे प्रगती सुद्धा सुरक्षितच आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर तुम्ही वारंवार लोकांसमोर असं म्हणत असाल की मला समजून घ्या, मी तुमच्यासाठी खूप काही केलंय, माझं असं इंटेन्शन नव्हतं, जर तुमचा माइंडसेट असा असेल तर स्वतःलाच समजून घेण्याची गरज आहे. कारण रिस्पेक्ट मागायचा नसतो तर तो कमवायचा असतो. जेव्हा तुम्ही स्वतःची मर्यादा ठरवता आणि स्वतःचा आत्मसन्मान टिकवता तेव्हाच लोक तुमचं आदर करायला लागतं. प्रत्येक परिस्थितीत शांत राहणं, मुद्दाम कमी पण ठाम बोलणं आणि पूर्ण आत्मविश्वास ठेवणं, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं हेच खरं शक्तीचं चिन्ह आहे. जे लोक तुमची खरी किंमत समजतील ते आपोआप तुमच्या जीवनात योग्य अंतर राखतील, योग्य पद्धतीने तुमच्या सोबत वागतील. तुमच्या प्रयत्नांनी, स्पष्टीकरणांनी त्यांना कंट्रोल करण्याची संधी मिळाली आहे आणि हाच खरा आयुष्य सुरक्षित ठेवण्याचा नियम आहे. होय मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक आपण करतो की जुने संबंध आहेत, कोणीतरी तुमच्या आयुष्यात सुरुवातीपासून आहे आणि ह्यांच्यावर तुम्ही अंधळ्यापणाने अवलंबून राहता. तुम्ही अनेकदा म्हणता, मी हा जुना संबंध सोडत नाही, तो माझ्यासोबत सुरुवातीपासून आहे. पण खरा प्रश्न हा कोण किती जुना आहे त्यावर नाही, तर आज त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनात काय महत्त्व आहे ह्यावर आहे.
एक कटू पण महत्त्वाचं सत्य, जर लॉयल्टी किंवा निष्ठा आदराशिवाय असेल तर ती फक्त भावनांच्या गुलामीसारखी ठरते. जेव्हा तुम्ही केवळ जुने संबंध, आठवणी, साखळीबद्ध निष्ठेवर टिकून राहता, तेव्हा तुमची स्वतःची किंमत आणि मर्यादा हळूहळू हरवते. इतर लोकांना फायदा घेण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणूनच निष्ठा महत्त्वाची आहे, पण ती आदर आणि स्वतःच्या मर्यादेशिवाय अपूर्ण आणि धोकादायक ठरते. होय मित्रांनो, एक कठोर पण महत्त्वाचं सत्य तुम्ही स्वीकारा. लोक तुम्हाला वापरतात कारण तुम्ही त्यांना तसं करण्याची संधी देता. तुमच्या स्वतःच्या मर्यादांना स्पष्टपणे जर ओळखलं नाही तर तुमची ऊर्जा आणि वेळ सहज उपलब्ध करून दिली तर लोक त्याचा फायदा घेण्यास मागे पुढे पाहत नाही. आजपासून जर तुम्ही स्वतःमध्ये हा बदल केला तर परिस्थिती देखील तुमची बदलू लागेल. यासाठी खूप कमी पण प्रभावी गोष्ट, त्या गोष्टीचा अवलंब करा आणि आयुष्य उज्ज्वल घडवा. त्यासाठी कमी बोला. काही मूर्खांना बडबड करण्याची सवय असते. प्रत्येक गोष्ट तोंडावर न आणता विचारपूर्वक वागा. कमी एक्सप्लेन करा, म्हणजे प्रत्येक निर्णय आणि कृतीसाठी दीर्घ स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कमी विश्वास करा, म्हणजे तुमच्या विश्वासाचा आणि भावनिक गुंतागुंतीचा योग्य वेळी योग्य लोकांसोबत वापर होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्राधान्य द्या. तुमच्या वेळेचा, ऊर्जेचा आणि भावनांचा आदर स्वतःसाठी करा. जेव्हा तुम्ही या बदलांचा अवलंब करता तेव्हा लोकांचं वागणं आपोआप बदलतं. जे पूर्वी तुमचा फायदा घेत होते ते आता तुमच्या मर्यादांचा आदर करायला लागतील. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा स्वामी सेवा आणि मी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करा. आयुष्यात खूप लोक अशी येतात की आपल्या आयुष्याचा गैरफायदा घेत असतात. त्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात कोणाला किती येऊ द्यायचं आहे ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.